बातमी जालन्यातनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदत जमा झाली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मदत खात्यावर जमा झाली नाही, मग दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। या वर्षीच्या सुरुवातीलाच जालना जिल्ह्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला। खरं तर थैमान घातलेलं होतं आणि मोठं प्रचंड प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं होतं। काय सांगाल, मदत जाहीर झालेली आहे, काही निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे, काही रक्कम पडली का खात्यावर? अजून तरी मदत दिलेली नाहीये। एकही शेतकरी दिवाळी साजरी करण्याची मनस्थितीत नाही, कारण की त्यांचं 2 लाखाचं, कुणाचं 1.5 लाखाचं, कुणाचं लाखाचं नुकसान झालं असेल। यांनी मदत देणार हे 8,000, 4,000, 5,000 काय जे देणार होते दिवाळीपूर्वी, ते अजूनही दिलेलं नाही। माझा थेट सवाल आहे शासनाला, तुम्हाला आमची दिवाळीच जर काळी करायची होती तर घोषणा केली कशासाठी? आमची गोड फसवणूक केली कशासाठी? आम्हाला फसवलं का? बरं. शासनानं सरळ सरळ सांगायला पाहिजे होतं की आम्ही मदत जाहीर करणार नाही। लोकांनी काहीतरी पर्याय केले असते, लोक रोडवर उतरले असते, आम्ही उतरलोही होतो। मात्र शासनाने घोषणा करून दिली की आम्ही दिवाळीपूर्वी शेतकरी मजुरांची दिवाळी ही गोड करू, परंतु त्यांनी अजूनही आमच्या खात्यात पैसा दिलेला नाही। आम्ही या शासनाचा निषेध करतो। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, गोंदी।